रक्तांकित पोर्ट्रेट, द ब्लीडिंग पोर्ट्रेट. पारूचे घर, रात्रीची वेळ. पारूच्या जुन्या वाड्यात वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे. भिंतीवरील तिच्या आजोबांचे, जे ब्रिटिश काळातील एक क्रांतिकारक होते, भव्य पोर्ट्रेट भीतीदायक दिसत आहे. चित्रातील आजोबांच्या चेहऱ्यावरील तेज निघून गेले असून तिथे वेदना दिसत आहेत. त्यांच्या हातातून पडणारे रक्ताचे थेंब चक्क जमिनीवर टपकत आहेत. हे फक्त चित्र नाहीये पारू, कोणीतरी आतून इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतंय. जर तुझे आजोबा या चित्रात शहीद झाले तर वर्तमानात तुझं अस्तित्वही धोक्यात येईल. संदीप आपले डोळे मिटतो. त्याचे डोळे निळ्या प्रकाशाने चमकू लागतात. तो आपला हात चित्राकडे नेतो. जसा त्याचा स्पर्श चित्राला होतो तसा एक जोराचा थंड हवेचा झोत त्याला आत ओढतो. 1940चा काळ, ब्रिटिश छावणी. संदीप डोळे उघडतो तेव्हा तो एका अंधाऱ्या कोठडीत असतो. बाहेर गोळीबाराचा आणि ओरडण्याचा आवाज येत असतो. त्याला समोर पारूचे आजोबा यशवंतराव जखमी अवस्थेत दिसतात. त्यांच्या समोर एक काळी सावली, एक अनामित चेहरा असलेला माणूस उभी आहे, जिच्या हातात आधुनिक काळातील एक खंजीर आहे. काळी सावली: यशवंतराव, तुमच्याजवळ असलेली ती गुपित नकाशाची अर्धी छत्री मला द्या, नाहीतर आज तुमचा इतिहास इथूनच मिटवून टाकेन. संदीपला जाणवते की ही सावली आपल्याच काळातील कोणीतरी चित्रवेद आहे, जो चुकीच्या हेतूने इतिहासात शिरला आहे. संदीप धावत जाऊन त्या सावलीवर झडप घालतो. संदीप आणि ती काळी सावली यांच्यात तुंबळ युद्ध सुरू होते. संदीपला जाणवते की चित्रातील जगात तो केवळ हालचालच नाही, तर रंगांचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो. तो जमिनीवर सांडलेली शाई हवेत उडवतो आणि त्याचे रूपांतर साखळ दंडात करतो. तू कोण आहेस आणि इतिहासाशी छेडछाड का करतोयस? काळी सावली: मी फक्त एक प्यादा आहे संदीप. खऱ्या खेळाडूने तर तुझ्या वडिलांच्या स्टुडिओतच प्रवेश केला आहे. तेवढ्यात ब्रिटिश सैनिकांची चाहूल लागते. ती सावली धुरासारखी हवेत विरघळते. संदीप यशवंतरावांना सावरतो. यशवंतराव मरण्यापूर्वी संदीपच्या हातात एक छोटी पितळी डबी देतात. यशवंतराव: बाळा, हे मत्स्य चिन्हाकडे घेऊन जा, तीच तुला वाचवेल. स्टुडिओ. संदीप चित्राबाहेर फेकला जातो. तो धापा टाकत पारूच्या घरात येतो. त्याचे कपडे रक्तानी माखलेले असतात, पण खरी भीती तेव्हा वाटते जेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा, अनंतरावांचा फोन येतो. फोनवर फक्त भांडणाचा आणि वस्तू फुटण्याचा आवाज येतोय. बाबा, बाबा काय झालं? फोनवरून एक अनोळखी करडा आवाज येतो. संदीप, जर तुला तुझे वडील जिवंत हवे असतील तर 18व्या शतकातील तो खजिना शोधून आमच्या हवाली कर. तुझ्याकडे 24 तास आहेत. संदीप आणि पारू पुन्हा अनंतरावांच्या स्टुडिओत पोहोचतात. तिथे सगळी उडाताण झालेली असते. संदीपला यशवंतरावांनी दिलेली ती पितळी डबी आठवते. तो ती डबी उघडतो. त्यात एक अर्धवट जळालेला नकाशा असतो. जेव्हा तो नकाशा पहिल्या भागात पाहिलेल्या 18व्या शतकातील त्या मत्स्य चिन्हाजवळ धरतो तेव्हा दोन्ही नकाशे एकमेकांना चुंबकीय शक्तीसारखे चिकटतात. त्यातून एक नवीन मार्ग तयार होतो, जो एका आधुनिक ठिकाणाकडे निर्देश करतो. कोकणातील तेच प्राचीन विष्णू मंदिर. खजिना इतिहासात नाहीये पारू, तो तर आजही त्या मंदिरात दडलेला आहे आणि माझ्या वडिलांना तिथेच नेला असणार. संदीप आणि पारू पावसाच्या रात्री पुन्हा त्याच जंगलाकडे गाडी वेगाने नेतात. अचानक वाटेत त्यांच्या गाडीसमोर तीच काळी सावली उभी राहते. संदीप गाडीचा ब्रेक लावतो. त्या काळ्या सावलीच्या मागे नक्की कोण आहे? संदीप आपल्या वडिलांना वाचवू शकेल का? आणि विष्णू मंदिरातील तो खजिना नक्की काय आहे? सोने की एखादे विनाशकारी शस्त्र? ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नका विसरू. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि फॉलो करायला नका विसरू. नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकर भेटूया.